हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण बंधन भाग 18 बघितलेला। आज आपण भाग 19 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की लग्न करून प्राची म्हणजे वैशू लग्न करून संतोषच्या घरी आलेली। त्यानंतर घाबरलेली आणि थरथरत प्राची चायचा मग घेऊन उभी होती। तिचा घाबरलेला चेहरा बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकीच स्माईल आली। त्याने तिच्या हातातील मग घेऊन चाय टेबलवर ठेवून दिली आणि तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याजवळ ओढत म्हणाला, तुला असं बघून ना मला आपल्या पहिल्या रात्रीची आठवण झाली। पहिली रात्र नाव ऐकूनच तिच्या पोटात गोळा आला। तिने लगेच स्वतःला सोडवले आणि थरथरत रूम बाहेर पडली। संतोष पण तिच्या मागे आला। ते ऐकून प्राचीला फक्त रडायला येत होतं। ती किचनमध्ये जाऊन पाठमोरी उभी राहून हळू आवाजात अश्रू गाळत होती। संतोषला खूप वाईट वाटत होतं। त्याने तिच्याजवळ जाणे टाळले आणि परत रूममध्ये आला। मग श्रावीकडे निर्विकार नजरेने बघितले आणि श्रावीच्या बाजूला जाऊन झोपी गेला। थोडा वेळ मनात चाललेला गोंधळ कमी होताच प्राची रूममध्ये डोकावली आणि रूममध्ये बघितले संतोष झोपला होता। त्याने चहाचा मगला हात पण लावला नव्हता। ते बघून तिला स्वतःचाच राग आला। तिने उससा टाकत मग उचलला आणि किचनमध्ये जायला वळली होती की अचानक हॉलमध्ये हार घातलेल्या आजीच्या फोटोकडे तिचं लक्ष वेधलं गेलं। त्या फोटोला पाहताच तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू जमा झाले। ती मान झुकून त्या फोटो समोर उभी राहिली। तिच्या डोळ्यात अश्रूसोबत खूप सारे प्रश्न होते आणि असं वाटत होतं की आपला ह्या घराशी काहीतरी संबंध आहे। आणि अचानक तिच्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श झाला। तिने दचकून मागे पाहिलं तर तिच्या मागे भरलेल्या डोळ्यांनी प्रिया तिच्याकडेच बघत होती। प्रियाला बघताच तिने घाईघाईने डोळ्यातील अश्रू पुसले आणि उसने हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, प्रिया तुम्ही इथे कधी आलात? त्यावर प्रियाने तिच्या हाताला पकडत ओढतच तिच्या रूममध्ये घेऊन गेली। तिला बेडवर बसवले आणि तिच्या हातातील एक फोटो अल्बम देत म्हणाली, तुला माहिती आहे या फोटोमध्ये कोण आहे? प्राचीने फोटो अल्बमवर नजर वळवली आणि अडखळत म्हणाली, मला तर इथे मी आणि संतोष आहोत। त्यावर लगेच प्रिया, हा फोटो अल्बम संतोष भाई आणि प्राची यांच्या लग्नाचा आहे। त्यानंतर प्रियाने दुसरा फोटो अल्बम तिच्या हातावर ठेवत म्हणाली, हा फोटो बघून मला सांग, यात कोण कोण आहे? प्राचीने दुसऱ्या अल्बममधील फोटो पाहून आश्चर्यकारक नजरेने प्रियाकडे बघत म्हणाली, प्रिया आता ही कोण? त्यावर लगेच प्रिया, ही तू आहेस प्राची। ते ऐकून प्राची शॉक लागल्यासारखी, काय मला आठवत नाही म्हणून तू काही पण सांगणार का प्रिया? असं बोलत तिने रडायला सुरुवात केली होती आणि रडत रडतच म्हणाली, मला त्रास देण्यासाठी तुम्ही मला इथे घेऊन आलात का? का तुम्ही सगळेजण माझ्याशी असं वागताय? बोलता बोलता प्राचीच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले। तिला रडताना बघून प्रिया पण रडत होती। प्रिया तिला लॅपटॉप समोर बसून त्यात प्राची आणि तिचे अनेक व्हिडिओ होते त्यातील एक एक व्हिडिओ तिला दाखवू लागली। आजीसोबत, योगेशसोबत, प्रियासोबत सगळ्यांसोबत व्हिडिओ वेगवेगळे बघून प्राची आश्चर्याने त्या व्हिडिओकडे बघत होती। तिला सगळं आठवत नसलं तरी ते व्हिडिओ अनोळखी वाटत नव्हते। कधी हसत होती तर कधी उदास होत होती। फोटो बघून झाल्यावर प्रियाने प्राचीबद्दल सांगायला सुरुवात केली, कसं प्रदीप आणि तिचे लग्न झाले, त्यानंतर तिने सुसाईड करण्याचा निर्णय का घेतला होता आणि ती सुसाईड करण्यासाठी जात असताना तो व्हिडिओ पण तिने बघितला। कसं तिला वाचवले ते सगळं प्राचीला पूर्णपणे आठवत नसले तरी कधीतरी तिने ते जवळून बघितलं असं तिला जाणवत होतं। स्वतःबद्दल एक एक शब्द ऐकून तिला आश्चर्याच्या धक्क्यावर धक्के बसत होते। त्यानंतर आजीच्या हट्टापायी संतोष सोबत लग्न, त्यानंतर दोघांचे प्रेम, तिची प्रेग्नेन्सी आणि प्रदीपने केलेला ॲक्सिडंट, सगळं काही तिला सांगितले होते। ते सगळं प्राची कानात प्राण देऊन ऐकत होती। प्रियाने तिच्याबद्दल सगळं काही सांगितले आणि तिच्याकडे बघत म्हणाली, प्राची संतोष तुला विसरला, आता फक्त तू त्याच्याशी त्याचं प्रेम आहे, त्याच्यासाठी तू त्याची पत्नी आहे आणि तुलाही
तुझ्या मनाला समजवायला हवे की तू कुणीही असली तरी त्याची पत्नी आहेस आणि श्रावी त्याची मुलगी आहे. तुला आता काही आठवत नाही, नो प्रॉब्लेम, पण तुला त्याचे प्रेम विसरून चालणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. एक ना एक दिवस तुला ही सगळं आठवेल आणि संतोषला पण आठवेल. ते ऐकून प्राचीने डोळे फुसले आणि प्रियाच्या हातावर हात ठेवून म्हणाली, थँक्यू प्रिया. मी नक्कीच प्रयत्न करेल यांना समजून घेण्याचा. त्यावर लगेच प्रिया, थँक्यू प्राची, थँक्यू सो मच असं म्हणत दोघींनी एकमेकांना मिठी मारली. मग आज डिनरमध्ये काय बनवणार आहेस? प्रियाने डोळं फुसत विचारलं. त्यावर लगेच प्राची, आय थिंक तुला पुरणपोळी खायची आहे ना? ते ऐकून प्रिया आनंदाने किंचाळली आणि तिला लगेच मिठी मारत म्हणाली, तुला आठवलं मला काय आवडतं ते? त्यावर लगेच प्राचीने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा करत हळू आवाजात म्हणाली, अगं हळू, किती जोरात किंचाळते. संतोष उठले तर आपल्या दोघांची काही खैर नाही. त्यावर लगेच प्रिया, आय एम सॉरी, मी एक्साइटमेंटमध्ये विसरलेच होते. पण प्राची तुला खरंच आठवलं का? त्यावर प्राचीने नकारार्थी मान हलवली. त्यावर लगेच प्रिया, ओके, पण तुला कधीही माझ्याशी काहीही बोलायचं झालं तर मला कॉल कर, ओके? प्रियाने प्राचीच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर सेव्ह केला आणि तिच्या गालावर ओठ टेकवत तिचा निरोप घेतला. प्राची गालावर हात ठेवून प्रियाकडेच बघत उभी होती. मागून संतोषने तिला आवाज दिला तेव्हा कुठे ती भानावर आली. प्राची, काय झालं होतं? ही प्रिया इतकी का किंचाळत होती? प्राचीला काय बोलावं सुचत नव्हतं. ती शर्टलेस संतोषला बघून अडखळत होती. संतोष झोपेतून गडबडीत उठून बाहेर आला होता आणि प्रियाचा आवाज ऐकून वैतागला होता. त्याने प्राचीच्या तोंडावर हात ठेवला आणि डोळे वटारून तिच्याकडे बघत म्हणाला, एकतर तुम्ही दोघींनी माझी झोप मोड केली. त्याचे मोठे डोळे बघून तिला संतोष अनोळखी जाणवत होता. दुसरं त्याचं बोलणं, रागवणं आठवत होतं. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. ते बघून लगेच संतोष, काय विचारतो प्राची मी? तुम्ही दोघी का किंचाळत होतात? प्राचीने डोळ्यांनी त्याच्या हाताकडे इशारा केला. तिचा इशारा समजता त्याने तिच्या तोंडावरचा हात एका झटक्यात बाजूला केला. ती जोरजोरात श्वास घेत होती. संतोषला जाणवलं त्याने किती वेळापासून तिचं तोंड दाबून उभा होता. त्याने ओशाळून तिच्या पाठीवरून काळजीने हात फिरवला आणि तिला सोफ्यावर बसवले आणि तिला पाणी प्यायला दिले. पाणी पिताच प्राचीला बरं वाटत होतं. तिने तिरप्या नजरेने संतोषकडे बघितले आणि डिनर बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. मनात खूप काही असूनही संतोष काही बोलला नाही. तिच्याकडे बघितले आणि परत रूममध्ये गेला. त्याच्या मागे प्राची पण त्याची कॉफी घेऊन आली. तिला बघून तो मनोमन खुश झाला होता, पण लगेच त्याने त्याची खुशी न दाखवता तिच्याकडे वैतागलेल्या आवाजात म्हणाला, आता आणखी काय राहिलं? तू मला थोडा वेळ तरी आराम करू देणार आहेस? त्यावर लगेच प्राची, बिलकुल नाही, 5 वाजलेत, ही तुमची कॉफी पिऊन खाली या. मार्केटमधून मला काही सामान आणून द्या. त्याला तर तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तो अवाक होऊन तिच्याकडे बघत होता. त्यावर लगेच प्राची, आता माझ्याकडेच बघत बसू नका, लवकर फ्रेश होऊन या. तोपर्यंत मी सामानाची लिस्ट बनवून घेते. आणि हो, जास्तीचा वेळ लावू नका. आणि त्याच्या प्रतिसादाची वाट न बघता ती तिथून निघून किचनमध्ये पोहोचली. संतोष तिचे बदललेले बिहेवियर बघून मनोमन खुश झाला होता. कॉफी पिऊन तो रेडी होऊन आला आणि गुणगुणत खाली आला. तोपर्यंत प्राचीने सामानाची लिस्ट त्याच्या हातात दिली आणि म्हणाली, 1 तासात मला हे सगळं हवंय. पण संतोषने कधी असली कामं केली नव्हती आणि त्याला त्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. तरी पण त्याने तिच्या चेहऱ्यावरची खुशीची झलक बघून त्याने होकारार्थी मान हलवली आणि गाडी घेऊन बाहेर पडला. मार्केटमधून त्यानं सगळं सामान आणून दिले. प्राचीने त्याच्या हातातील पिशव्या घेतल्या आणि त्याच्या हातात पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाली, अहो. संतोषने चमकून तिच्याकडे बघितले. तो काही बोलणार त्याआधीच श्रावीचा आवाज कानावर आला. ते ऐकून दोघांनी एकाच वेळी श्रावीकडे बघितलं. ती हळूहळू पायऱ्या उतरत खाली येत होती. संतोष धावत तिच्या जवळ पोचला आणि तिला आपल्या मिठीत घेऊन प्राचीजवळ येत म्हणाला, श्रावी, चल आपण दोघे मार्केटमध्ये जाऊया. श्रावीने टाळ्या वाजवून होकार दिला आणि तिच्या मम्मीकडे बघत म्हणाली, ए आई, तू पण चल ना, आपण सगळेजण खूप मजा करूया. ते ऐकून प्राचीने दोघांकडे बघितले आणि श्रावीच्या हातात दुधाचा ग्लास पकडवला आणि हसून म्हणाली, यावेळी तुम्ही दोघे जाऊन या. नेक्स्ट टाइम आपण तुझ्या भावाला पण घेऊन जाऊया. भावाला ऐकून संतोषला पाणी पित असताना ठसका लागला होता.
तो जोरजोरात खोकत होता. प्राचीने घाबरून त्याच्या पाठीवरून हात हळूवारपणे फिरवत होती. हळूहळू प्यायचं होतं ना पाणी, एवढी कसली घाई लागली होती तुम्हाला? प्राचीने थोडे रागवतच संतोषला विचारलं. तिच्या बोलण्यात, डोळ्यात त्याच्याबद्दल काळजी, प्रेम बघून त्याला खूप भारी वाटत होतं. प्राची तशी मनोमन घाबरली होती, पण चेहऱ्यावर तसं तिनं येऊ दिलं नाही. संतोषने श्रावीला किचन कट्ट्यावर बसवले आणि तो तिच्या समोर उभे राहून श्रावीला त्याच्या हाताने ड्रायफ्रुट्स खाऊ घालत होता. पण त्याचं अर्ध-अधिक लक्ष प्राचीकडेच होतं. प्राचीने झटपट सगळ्यांसाठी डिनरमध्ये पुरणपोळी बनवली होती. एक एक करून सगळेजण डायनिंग टेबलवर येऊन बसले. संतोष पण त्यांच्यासोबत येऊन बसला. प्राची उत्साहात सगळ्यांना वाढत होती. तिच्यामधील झालेला बदल सगळ्यांचा लक्षात येत होता. पहिल्यासारखी त्याची प्राची वहिनी सगळ्यांशी बोलत होती ते बघून योगेश मात्र भलताच खुश झाला होता. श्रावीची चिवचिव ऐकून सगळेजण खो खो हसायला लागले होते. डिनर नंतर प्रिया आणि प्रमोद निघून गेले. योगेश पण त्याच्या पत्नीला घेऊन दुसऱ्या फ्लॅटवर जाण्यासाठी निघाला होता. प्राचीने तिच्या परीने योगेश आणि त्याच्या पत्नीला थांबवण्यासाठी मनवत होती. योगेश, तुम्ही तरी थांबा ना दोघं. बघा ना किती उशीर झालाय. एवढ्या रात्री जाणं आवश्यक आहे का? त्यावर योगेशची पत्नी थोडी रागानेच म्हणाली, ताई, तुम्हाला समजत नाही का? आम्हाला पण आमचा क्वालिटी टाइम हवा असतो. आता तुम्ही लहान मुलासारखं हट्ट करत बसू नका. ते ऐकून योगेश, काय बडबडतेस? तुला वहिनीची कंडिशन माहिती आहे ना? तरी पण तुझी बोलायची इतकी पद्धत? त्यावर संतोष, तुम्ही निघा, मी प्राचीला समजवतो. संतोषने योगेशला त्याच्या बायकोला तिथून घेऊन जायला सांगितले. त्यावर लगेच योगेश, सॉरी भाई, मी तिच्या वतीने माफी मागतो. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. त्यावर संतोष, योगेश, प्राची नादान आहे, पण मी नाही. आणि मी प्राचीला या आवाजात बोललेलं कधीही सहन करणार नाही. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा कधी तुम्हाला इथं यायचं असेल, आधी मला कॉल करा. असं बोलून संतोष प्राचीच्या खांद्यावर हात टाकून तिला आतमध्ये घेऊन गेला. योगेश पाठीमागून त्याच्या भावाला आवाज देत होता, पण संतोषने एकदाही मागे वळून बघितले नव्हते. प्राची दुःखी चेहऱ्याने संतोषकडे बघत होती. संतोषच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसून येत होता. श्रावी दोघांच्या हाताला धरून म्हणाली, पप्पा, आई, आपण आईस्क्रीम खायला बाहेर जाऊया ना. तिचा क्यूटचा फेस बघून दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले. त्यावर संतोष, ओके, डन, चला तर मग आईस्क्रीम पार्टी करूया. त्यावर प्राचीने हसून नकारार्थी मान हलवत म्हणाली, तुम्ही दोघे या पार्टी करून, मी बाकीचे काम आवरून घेते. ते ऐकून मात्र श्रावीने हट्ट करायला लागली, आई चल ना ग. संतोषने तिच्याकडे असं बघितलं जसं काय त्यालाही वाटत होतं तिने त्यांच्यासोबत यावं. तिने डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली, ठीक आहे, मी आलेच 2 मिनिटात. त्यावर संतोषने आणि श्रावीने एकमेकांना हायफाय केलं आणि दोघेही गाडी काढून तिच्या येण्याची वाट बघत होते. प्राची येलो कलरच्या साडीमध्ये खूप हॉट दिसत होती. तिच्या गोऱ्या रंगाला निखार आला होता. संतोष तर तिला बघून क्लीन बोल्ड झाला होता. एकटक तिचं सौंदर्य न्याहाळत होता. प्राचीला पण त्याच्या नजरेने विचलित केलं होतं. तिने लाजून मान खाली घातली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. संतोषचा सगळा मूड चेंज झाला होता. त्या खुशीत त्याच्या नेहमीच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले होते. श्रावी तर भलतीच आनंदी दिसत होती. आनंदाच्या भरात तिचं इकडं तिकडं बागडणं सुरू होतं. संतोष पण या तिच्या क्यूट हरकतीवर एन्जॉय करत होता. प्राची आणि संतोष एका कॉर्नरवर असलेल्या टेबलवर बसले होते. तिचं लक्ष तिच्या मुलीकडेच होतं. संतोषने तिच्या हातावर हात ठेवला. अचानक झालेल्या स्पर्शाने ती दचकली आणि त्याच्या हाताखालून हात काढणार होतीच की श्रावीने पण त्यांच्या हातावर हात ठेवला आणि खुश होत म्हणाली, माझे पप्पा आईवर खूप प्रेम करतात. त्यावर संतोषने तिला उचलून मांडीवर घेतलं आणि खोटं रागवत म्हणाला, असं नाही म्हणायचं. तुझे पप्पा तुझ्यावर आणि तुझ्या आईवर खूप जास्त प्रेम करतात आणि कायम करत राहतील. ते ऐकून प्राची कौतुकाने संतोषकडे बघत होती. त्यानंतर बिल पे करून तिघेही कार पार्किंग केली होती तिथे आले. सगळ्यात आधी श्रावी समोरच्या सीटवर जाऊन बसली होती. प्राची मागे बसणार होतीच की संतोषने तिला आपल्या मिठीत कैद केलं. ती घाबरून मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत म्हणाली, संतोष काय करता? श्रावी बघेल की. तिच्या समोर तरी स्वतःवर कंट्रोल ठेवा. त्यावर संतोष, तेच तर होत नाही. त्याने तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवले. ती शहारली आणि त्याला दूर लोटली आणि मागच्या सीटवर जाऊन बसली. तो गालात हसला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी स्टार्ट केली.
मिररमधून अधूनमधून तो प्राचीलाच बघत होता आणि गालातल्या गालात हसत होता आणि गाडी अचानक बंद पडली. तो गाडी स्टार्ट करून बघत होता, पण गाडीने त्यांच्या रोमॅन्समध्ये खंड पाडण्याचा पक्का निर्धार केला होता. तो वैतागत बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ प्राची पण उतरली. काय झालं? गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं का? तो बॉनेटवर हात मारत पुटपुटला. शांत व्हा. त्यावर राग काढून काही होणार आहे का? एवढी रात्र झालेली नाही. इथे जवळच मंदिर आहे. तुम्ही मेकॅनिकलला बोलवून घ्या. मी आणि श्रावी या मंदिरामध्ये मोबाईलवर काहीतरी बघत बसतो. संतोषने त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही अशा आविर्भावात तिच्याकडे बघितली आणि कॉल करून कुणाला तरी बोलवून घेतली. रात्रीचे 10 वाजले होते. रोडवर वर्दळ कमी होती. तो शांत रोड बघून संतोषला अंधुक अंधुक काहीतरी दिसत होतं. त्याने जास्त विचार न करता मान झटकली आणि प्राची आणि श्रावीच्या दिशेने निघाला होता की समोरून भरधाव वेगाने कर्कश आवाजात एक ट्रक येत होता. संतोष चालता चालता अचानक जागेवर थांबला. प्राची संतोषला रोडच्या कडेला स्तब्ध होऊन थांबलेला बघून तिचा श्वास बंद होण्याच्या मार्गावर होता. तिने श्रावीकडे मोबाईल सोपवला आणि तिला तिथेच बसायला सांगून ती ताबडतोब तिथून पळत सुटली आणि जीवाच्या आकांताने संतोषला आवाज देत होती. ट्रक भरधाव वेगात त्याच्या अगदी जवळ आले होते. प्राची पटकन आली आणि त्याला बाजूला घेऊन पडली. ते बघून दोघांनी एकमेकांना जोरात हाक मारली. प्राची एकदम त्याच्या छातीवर डोकं टेकून बेशुद्ध झाली. संतोष तिच्या गालाला धोकटत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो तिला शुद्धीत आणत म्हणाला, प्राची, तू ठीक आहेस ना? प्राची, डोळे उघड. उठ ना प्राची, प्लीज माझ्याकडे बघ. त्यावर प्राची, आपला बेबी, बाळा, तू मला सोडून कुठेही जाणार नाही, समजलं? तिथे अचानक गाड्यांचा आवाज झाल्यामुळे छोटी श्रावी मात्र खूप घाबरली होती. तिने तिच्या आई पप्पांना बसल्या जागेवरूनच आवाज द्यायला सुरुवात केली. आई पप्पा, तुम्ही कुठे आहात? चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.